नमस्कार. मी कविश डांगे, अधिवक्ता, अमरावती. मी अमरावती येथे वकिलीची प्रॅक्टिस करतो आणि सर्व्हिस मॅटरमध्ये जनरली इंडस्ट्रियल कोर्टात, लेबर कोर्टात, हायकोर्टात प्रॅक्टिस करीत असतो. पे ग्रुप 3 आणि 4ला म्हणजे MSEBच्या सक्सेसर कंपनीचा विचार केला तर पे ग्रुप 2 आणि 3 एम्प्लॉईजना लेबर कोर्टात आणि इंडस्ट्रियल कोर्टात न्यायालयात दाद मागता येते. परंतु पे ग्रुप 2 आणि 1 या एम्प्लॉईजला दाद मागण्यासाठी हायकोर्टातच जावे लागते आणि हायकोर्टात न्याय मिळाला नाही तर मग सुप्रीम कोर्टात जावं लागते. ह्या MSEBच्या तिन्ही कंपन्या ह्या गव्हर्नमेंट कंपनीत असल्यामुळे जर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल या कंपनीसाठी लागू केला तर सुरुवातीला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल येथे दाद मागता येते आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलला जर न्याय मिळाला नाही तर आपल्याला हायकोर्टात अपील फाईल करता येते. आणि म्हणून संघटनांनी या MSEBच्या तिन्ही कंपन्यांना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल ॲक्ट लागू झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे. एम्प्लॉईचे अनेक ग्रीव्हन्सेस असतात. सुरुवातीला कॉर्पोरेट लेव्हलला, त्याच्यानंतर झोनल लेव्हलला, सर्कल लेव्हलला, डिव्हिजन लेव्हलला पिरियॉडिकल ग्रीव्हन्स कमिटी मीटिंग होत होती. त्याचे मिनिट्स कन्फर्म होत होते आणि त्यानुसार जे काही ग्रीव्हन्सेस आहे ते ग्रीव्हन्स सेटलमेंटच्या माध्यमातून ग्रीव्हन्स सेटल होते. आता काय पद्धती आहे याची मला कल्पना नाही, पण एम्प्लॉईज who are in pay group 2 and 3 can proceed to the labor court and industrial court for redressal of grievances, and पे ग्रुप 2 and 1 म्हणजे पे ग्रुप 3 आणि 4 हे लेबर कोर्टात, इंडस्ट्रियल कोर्टात आणि पे ग्रुप 2 आणि 1 हे हायकोर्टात दाद मागण्यासाठी जाऊ शकतात. मी पे ग्रुप 3च्या संदर्भामध्ये GO 74 आणि डिपार्टमेंटल एन्क्वायरीच्या संदर्भात इंडस्ट्रियल कोर्टात आणि लेबर कोर्टात दाद मागितली आणि मला त्यात एम्प्लॉईजना न्याय मिळवून देण्यामध्ये यश मिळाले. आजचा विषय आहे एम्प्लॉईज कॉम्पेन्सेशन ॲक्ट 1923. सक्सेसर कंपन्यामध्ये जर अपघात झाला व्हाईल ऑन ड्युटी तर जे कॉम्पिटंट अथॉरिटी आहेत, सक्षम अधिकारी जे आहेत, त्यांचा अनेक बाजूंनी नकारात्मक भूमिका असते आणि त्या नकारात्मक भूमिकेतून मग ज्यांचा क्लेम असतो व्हाईल ऑन ड्युटी, ॲक्सिडेंट झालेला असतो, त्यांचा क्लेम नाकारला जातो. अर्थात एक अशी घटना घडली की घरून कार्यालयात येताना ॲक्सिडेंट झाला आणि त्यांनी
3 महिन्याची रजा मागितली, कारण 3 महिने ते दवाखान्यात ॲडमिट होते. परंतु सक्षम अधिकारी यांनी या संबंधाची म्हणजे घरून कार्यालयात येताना किंवा कार्यालयातून घरी जाताना जर अपघात झाला ड्युटीनंतर तर तो व्हाईल ऑन ड्युटी ॲक्सिडेंट झाला असं म्हणता येणार नाही. अशा प्रकारची भूमिका घेऊन त्यांचा कॉम्पेन्सेशनचा क्लेम किंवा स्पेशल डिसॅबिलिटी लीवचा क्लेम फायनल न करता तो नाकारला गेला. एम्प्लॉईज कॉम्पेन्सेशन ॲक्ट 1923मध्ये जर एखाद्याला इंजुरी झाली म्हणजे असा वर्डिंग आहे त्याच्यामध्ये की इफ पर्सनल इंजुरी कास्ड बाय ॲक्सिडेंट अरायझिंग आउट ऑफ अँड इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट. हे फार शब्द इम्पॉर्टंट आहे. अरायझिंग आउट ऑफ अँड इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट म्हणजे काय की एम्प्लॉयमेंटमध्ये ड्युटी करत असतानाच अपघात झाला तरच त्याला कॉम्पेन्सेशन द्यावे आणि ड्युटीशी संलग्न समजा जर एम्प्लॉयमेंट असेल तर त्याला कॉम्पेन्सेशन देऊ नये. अशी भूमिका ही चुकीची आहे आणि म्हणूनच या ठिकाणी अरायझिंग आउट ऑफ अँड इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट असा शब्दप्रयोग केला आहे. म्हणजे देअर शुड बी ए प्रॉक्झिमेट कनेक्शन बिटवीन एम्प्लॉयमेंट अँड इंजुरी. म्हणजे त्याचा जर एम्प्लॉयमेंट आणि इंजुरीशी अर्थार्थी संबंध असेल तर त्याला कॉम्पेन्सेशन दिलं पाहिजे. आता समजा ड्युटी झाल्यानंतर घरी जाताना किंवा घरून ड्युटीवर येताना त्या कालावधीमध्ये जर अपघात झाला तर तो अरायझिंग आउट ऑफ एम्प्लॉयमेंट ॲक्सिडेंट झाला असं म्हणता येईल आणि त्याचा संबंध एम्प्लॉयमेंट आणि इंजुरीशी लावून त्याला कॉम्पेन्सेशन किंवा स्पेशल डिसॅबिलिटी लीव ही दिली पाहिजे. पण तसं न करता एका एम्प्लॉईला असं उत्तर दिलं गेलं की अशी तरतूदच नाही. जेव्हा घरून येताना किंवा घरी जाताना ॲक्सिडेंट होतो त्याला त्याची तरतूद आहे. त्याला नोशनल एक्सटेन्शन असं म्हटलं गेलेलं आहे आणि MSCBला ही तरतूद होती आणि ते सर्क्युलर अजूनही आहे. ते सर्क्युलर जर बघितलं तर ते 27,205 दिनांक 17/6/98चं एक पत्र आहे आणि त्याच्यामध्ये नॅशनल एक्सटेन्शनचा उल्लेख केलेला आहे. आता एम्प्लॉईज कॉम्पेन्सेशन ॲक्ट 1923 जी आहे ही रद्दबातल झाली आणि त्याचं रूपांतर आता कोड ऑन सोशल सिक्युरिटी 2020 अशा प्रकारे अंमलात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये 9 कायदे जे आहेत ते रद्दबातल झाले आणि याच्यामध्ये समावेश झाला. आणि एम्प्लॉईज कॉम्पेन्सेशन ॲक्ट 1923 ही जी आहे ती आता रद्दबातल झाली आणि कोड ऑन सोशल सिक्युरिटी 2020मध्ये समावेश झाला आणि सेक्शन 74(4) म्हणजे सबसेक्शन 4 ऑफ सेक्शन 74मध्ये असं स्पष्ट नमूद केलेलं आहे की एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या निवासस्थानापासून कामाच्या ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणापासून निवासस्थानाकडे झालेला अपघात जर अपघात ज्या परिस्थितीत वेळेत आणि ठिकाणी झाला आणि त्याचा रोजगार यातील संबंध स्थापित झाला तर तो रोजगाराच्या दरम्यान आणि त्यातून उद्भवलेला मानला जाईल आणि त्याप्रमाणे त्याला कॉम्पेन्सेशन आणि स्पेशल डिसॅबिलिटी लीव ही मिळेल. आता स्पेशल डिसॅबिलिटी लीवची तरतूद सर्व्हिस रेग्युलेशन 50मध्ये समाविष्ट केली आहे आणि तसंच 17th शेड्यूल म्हणजे 17व्या शेड्यूलमध्ये ती त्याला रजा ही 2 वर्षाची आहे आणि 4 महिन्याचा पूर्ण पगार आणि बाकीचा अर्ध पगार अशी तरतूद आहे. परंतु कॉम्पिटंट अथॉरिटी याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून न बघता नकारात्मक भूमिकेचा विचार करतात आणि जे क्लेमसाठी इलिजिबल आहेत पात्र आहेत या डेफिनेशन प्रमाणे म्हणजे अरायझिंग आउट ऑफ
एंड इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट त्यांचा क्लेम डावलला जातो, त्यांना न्याय मिळत नाही आणि मग ते जे एम्प्लॉईज आहेत ते कॉम्प्युटर अथॉरिटीसोबत संपर्क साधतात आणि त्यांनी नाही म्हटलं तर चुपचाप बसतात. आणि या संबंधात चुपचाप न बसता त्या ठिकाणी तरतूद आहे की कमिशनर ऑफ कॉम्पेन्सेशन म्हणजे जवळपास असिस्टंट लेबर कमिशनरकडे आपण तो ग्रेव्हन्स मांडू शकतो आणि असिस्टंट लेबर ऑफ कमिशनरकडून न्याय मिळाला नाही तर आपण हायकोर्टात जाऊ शकतो. अशा प्रकारची तरतूद आहे. याकरता अपघाताच्या बाबतीत पे ग्रुप 3, 2, 1 किंवा 4 अशा प्रकारचा भेदभाव नाही. कोणालाही त्या ठिकाणी कमिशनर ऑफ कॉम्पेन्सेशनकडे आपल्याला दाद मागता येते. वर्कमनचा त्या ठिकाणी प्रॉब्लेम येत नाही. अशा प्रकारेच नकारात्मक भूमिका केल्यामुळे जवळपास म्हणजे सुरुवातीपासूनच ही भूमिका नकारात्मक असते एम्प्लॉयरची आणि त्याच्यामुळे जवळपास हायकोर्टात 2-3 केसेस झालेले आहेत. त्याच्यामध्ये वासुदेव अनंत कुलकर्णी वर्सेस MSCB हे 11/1/94चा निर्णय आहे. त्याच्यानंतर MSCDCL वर्सेस मंडपे हे आत्ता 2018चं डिसिजन आहे की त्यांना कॉम्पेन्सेशन मिळालं पाहिजे. त्याच्यानंतर एक चांगली केस आहे यस गोविंदराज म्हणून. म्हणजे प्रोजेक्टमध्ये काम करताना टेंट उभारावे लागतात आणि आपली 8 तासाची ड्युटी असते, 8 ते 12 आणि 1 ते 5 आणि 12 ते 1मध्ये टेंटमध्ये असताना विश्रांती करत असताना त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते मरण पावले. आणि एम्प्लॉयरने अशी भूमिका घेतली की त्याला हार्ट अटॅक 12 ते 1मध्ये आला आणि म्हणून तो ड्युटीवर नव्हता आणि त्याचा ड्युटीशी काही संबंध नाही म्हणून त्याला कॉम्पेन्सेशन मिळणार नाही अशी भूमिका घेतली. परंतु ते कोर्टात गेले आणि कोर्टाने सांगितलं की या ठिकाणी जे हार्ट एलिमेंट झाला आणि तो मरण पावला तर हे बिकॉज ऑफ टेन्शन ऑफ द वर्क अशा प्रकारे कोर्टाने भूमिका घेतली आणि त्याला कॉम्पेन्सेशन मिळायला पाहिजे अशा प्रकारे निर्णय दिला आणि त्याला नंतर कॉम्पेन्सेशन मिळालं. तर माझी अशी विनंती राहील एम्प्लॉयरला की त्यांनी या ठिकाणी एम्प्लॉईज कॉम्पेन्सेशनबाबत लिबरल भूमिका घेऊन क्लेम जो आहे तो सेटल केला पाहिजे आणि त्या ठिकाणी खरंच ड्युटीवर येताना ॲक्सिडेंट झालेला आहे का किंवा ती वेळ आणि ठिकाण हे संपूर्ण या डेफिनेशनप्रमाणे बघितलं पाहिजे आणि त्याचं कॉम्पेन्सेशन आणि SR 50 प्रमाणे जी रजा आहे ती रजा त्यांनी मंजूर केली पाहिजे. त्यांना तुम्हाला ती ही रजा मंजूर करता येणार नाही आणि तुम्हाला अनलीव सादर करावी लागेल. ही जी भूमिका आहे ही पूर्णतः चुकीची आहे आणि म्हणून या दृष्टिकोनातून एम्प्लॉईज कॉम्पेन्सेशन ची भूमिका सकारात्मक स्वीकारायला पाहिजे. अशा अनेक बाबतीत नकारात्मक भूमिका होतात. जिओ 74च्या संदर्भामध्ये पे ग्रुप 4नी प्रमोशन फोरगो केलं म्हणून त्यांचा 3ही जिओ नाकारले गेले. आपण इंडस्ट्रियल कोर्टात पे ग्रुप 4 असल्यामुळे गेलो आणि तिथे आपल्याला यश मिळालं. त्याच्यानंतर कंपनीने हायकोर्टात अपील केली. हायकोर्टात मला यश मिळालं म्हणून ते सुप्रीम कोर्टात गेले. परंतु ऑन द फेस ऑफ ॲपियरन्स सुप्रीम कोर्टाने ती रिजेक्ट केली आणि मला न्याय मिळाला आणि ते जे एम्प्लॉईज आहेत त्यांना जवळपास 2 लाख 3 लाख 4 लाख अशा प्रकारे एरियस मिळाले. त्याच्यानंतर डिपार्टमेंटल एन्क्वायरीच्या संदर्भामध्ये डिपार्टमेंटल एन्क्वायरी बरोबर झाली नाही आणि त्यांना पनिशमेंट जी आहे ती चुकीची आहे अशा प्रकारे आपण पे ग्रुप 3च्या संदर्भामध्ये इंडस्ट्रियल कोर्टात गेलो होतो. त्यातही आपल्याला यश मिळालं आणि हे मिळाल्यानंतर कंपनीने एक्सेप्ट करायला पाहिजे की हे जे त्याच्यावरती अन्याय झाला आणि ताबडतोब त्या प्रमाणात त्यांना जी काही पेफिकेशन आणि एरियर्स आहेत ते काढायला पाहिजे. परंतु आजकाल तसं होत नाही.
एखाद्या न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती चॅलेंज हायकोर्टात, पुन्हा त्याच्यावरती चॅलेंज सुप्रीम कोर्टात, ही जी भूमिका आहे ही भूमिका ही बदलली गेली पाहिजे. आणि पे ग्रुप 2 आणि 1साठी संघटनांनी प्रयत्न करायला पाहिजे की त्यांना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलचे दार ओपन व्हायला पाहिजे. आणि ते दार ओपन झाले तर सुरुवातीला पे ग्रुप 2 आणि 1ला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल मुंबईला, नागपूरला जाता येईल. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये न्याय मिळाला नाही तर हायकोर्टात जाता येईल. तेव्हा माझी संघटनांना विनंती असेल की यासाठी प्रयत्न करावं. आणि जर कॉर्पोरेट लेवलला, झोनल लेवलला, सर्कल लेवलला आणि डिव्हिजन लेवलला जर पिरियॉडिकल ग्रीव्हन्स कमिटी मीटिंग होत नसतील तर लेबर सेक्शनच्या अंतर्गत हा भाग येतो. आणि म्हणून त्यांना ते कंपेल करावं आणि त्या मीटिंग घ्याव्यात एवढीच या प्रसंगी विनंती. आणि सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.